नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। आज दिवसभरातनं 3 ते 4 क्लायंट्स माझ्याकडे आले ह्याकरता की आम्ही असंच फ्रेंडली लोन किंवा फ्रेंडली पैसे आम्ही कोणाला तरी देऊन टाकलेत। आता तो आम्हाला मॅडम परत देत नाही आहे, तर ह्याच्याकरता मी काय करू? आता माझा त्यांना पहिला प्रश्न असतो की तुम्ही ट्रान्झॅक्शन कसं केलेलं आहे, ऑनलाईन केलं ता की कॅश दिली ता? एका व्यक्तीने तर 75 लाखापैकी जवळजवळ 40 लाख रुपये हे कॅशमध्ये दिलेले आहेत। म्हणजे खरं सांगू तर ते परत येण्याची कुठलीही संभावना नाही, कारण तुमच्याकडे काही प्रूफच नाही आहे। आज आपण ऑनलाईनच्या जमान्यामध्ये आहोत। अगदी 2 रुपयापासनं 5 रुपयापासनं 10 रुपयापासनं आपण जीपे, भारत पे बऱ्याच गोष्टींनी पेमेंट करत असतो। तेव्हा काहीतरी एक प्रूफ राहायला पाहिजे की बाबा मी ह्या व्यक्तीला एवढे पैसे या दिवशी दिलेले आहेत, ट्रान्सफर केलेले आहेत। ठीक आहे, म्हणजे सर्वात प्रथम लक्षात ठेवा, कुठलंही पेमेंट हे तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शनने करा, तुम्ही कुठेतरी सेफ राहता। दुसरी गोष्ट, तो माझ्या ओळखीचाच आहे, तो माझा मित्रच आहे, मी हिप्नोटाईज झालो आणि दे देगा ना ह्या भरोसे मी त्याला 5 लाख रुपये देऊन टाकले। आता असं झालेलं आहे की तो ना माझे फोन उचलतोय, तो म्हणतोय की मी देऊन टाकतो, मी अमेरिकेमध्ये बसलोय आणि मला तुझे पैसे द्यायला आज अजिबातच म्हणजे माझ्याकडे पैसेच नाही आहेत। तर ह्या सगळ्या हॅरेसमेंटने वाचण्याकरता जेव्हा तुम्ही कुठलंही 2 मित्रांमध्ये म्हणा किंवा ओळखीच्या व्यक्तीमध्ये म्हणा, त्याला सांगायचं बाबा रे एक लीगल डॉक्युमेंटेशन आपण बनवून घेऊ। याचे काय फायदे होतात? एक तर लीगल डॉक्युमेंटेशन बनवणं म्हणजे तुम्ही लॉयरच्या ऑफिसमध्ये जाता, लॉयरच्या ऑफिसमध्ये गेलं की स्टॅम्प पेपर, त्याच्यावर लीगल ड्राफ्ट, त्याच्यावर नोटरी म्हणा, काही ना काहीतरी लॉयरच्या प्रेझेन्समध्ये ह्या सह्या होतात। दुसरी गोष्ट, विटनेसचं खूप महत्त्व आहे। विटनेस असतात की ज्यांचा काही बेनिफिट नसतो, परंतु त्यांना हे माहिती असतं की बाबा वकील आणि हे 2 जे पक्षकार आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी व्यवहार झालेला आहे आणि ह्या वकिलाने त्यांना तो ड्राफ्ट बनवून दिलेला आहे आणि आम्हाला हे माहिती आहे की तुम्ही डॉक्युमेंट काय बनवलंय आणि आम्ही ॲज अ साक्षीदार म्हणून याच्यावर सह्या करत आहोत। तर ह्या सगळ्याचा एक मानसिक इम्पॅक्ट मी असं म्हणेन की खूप प्रमाणात होतो। लोक ह्याच्या विरोधात जायला किंवा मस्ती करायला धजावत नाहीत, परंतु इतके सहजरित्या लोक पैसे देऊन टाकतात आणि मग त्यांनी पैसे परत दिले नाहीत की मग त्यांना हॅरेसमेंट वाटते, रादर ती होतेच। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस तुम्हाला उलट प्रश्न विचारतात की अरे बाबा तुम्ही दिलेत तेव्हा आम्हाला विचारलत का? तुम्ही दिलेत तेव्हा आमची परवानगी घेतली होतीत का? त्यामुळे क्लायंट आणखीन त्रासून जातो। त्यापेक्षा 50,000 असोत, 1 लाख असोत किंवा 5 लाख असोत किंवा 8 लाख असोत, कमीत कमी 2,000-3,000 एवढी फी खर्च करून तुम्ही एक डॉक्युमेंट प्रूफ बनवून घ्या। हा माझा आजच्या दिवसातला तुम्हाला सल्ला आहे। व्हिडिओ कसे वाटतायत ते जरूर सांगा आणि थोडेसे आपल्या पैशांकरता सुरक्षित राहा। अगदी कोणी फ्रेंड असो, जवळचा व्यक्ती असो, काहीही असो, स्टॅम्प पेपरवर ड्राफ्ट करून त्याचं एक नोटराइज डॉक्युमेंटेशन तरी 2 साक्षीदारांच्या समक्ष बनवून घ्या। तुम्ही कुठेतरी सेफ राहाल आणि जो दिलेला पैसा आहे तो कुठेतरी रिटर्न मिळण्याकरता कुठेतरी तुम्ही केपेबल राहाल। धन्यवाद।